धड्याचं नाव आहे बी स्मार्ट. लेसन नंबर 1.4. स्मार्टपणा म्हणजे काय? पूर्ण वाटते, चांगले कपडे घाला, तरतरीत भांग बिंग पडा, पावडर बिडर लावा, असं स्मार्टपणा. तसं नाही आहे. त्या बी स्मार्टचा अर्थ लक्षात घ्या. बी सक्सेसफुल युझिंग स्मार्ट गाईडलाईन्स. जीवनामध्ये यशस्वी बना या स्मार्ट मार्गदर्शनाचा उपयोग करून. मग स्मार्ट म्हणजे काय आहे? तर तुम्ही तुमच्या जीवनाचं ध्येय निश्चित करण्यासाठी हे 5 लक्षात घ्या. तुमचं ध्येय कसं असावं, जीवनाचं उद्दिष्ट कसं असावं, तर ते सांगणाऱ्या गाईडलाईन्स आहेत स्मार्ट. पहिला आहे यस. यस म्हणजे स्पेसिफिक. तुमच्या जीवनाचं जे उद्दिष्ट आहे ते स्पेसिफिक असावं, काय करायचं आहे हे कळलं पाहिजे. यम म्हणजे मेज्युरेबल. यम म्हणजे लक्षात घ्या मेज्युरेबल. तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करण्यासाठी जे कार्य करायला लागलेलं आहात त्याचं किती यश मिळालं, किती अपयश मिळालं, त्याचं मापन करता आलं पाहिजे. ए म्हणजे अचिवेबल. तुमचं जे उद्दिष्ट आहे ते तुम्हाला प्राप्त करता येण्याजोगं पाहिजे, मिळवता येण्याजोगं पाहिजे. उगाच असाध्य अति अवघड गोष्टीच्या उपयोगाचा नाही, लक्षात घ्या. प्राप्त करण्याजोगं पाहिजे. आर म्हणजे काय? आर म्हणजे रिअलिस्टिक, वास्तववादी पाहिजे, लक्षात घ्या. रिअलिस्टिक म्हणजे काय? वास्तववादी. क्षमता, कौशल्य, तुमच्या क्षमता काय, तुमचं कौशल्य काय यावर आधारित पाहिजे. तुम्हाला तुमचं उद्दिष्ट, तुमच्या क्षमता, तुमचं कौशल्य यावर आधारित ठरवता आलं पाहिजे, लक्षात घ्या. अवास्तव असं तुमचं ध्येय उद्दिष्ट असता कामा नये. शेवटचं आहे टी म्हणजे टाइम बाउंड. वेळेची मर्यादा पाहिजे. तुम्ही जे जीवनाचं उद्दिष्ट ठरवाल ते एक विशिष्ट वेळेमध्ये ते उद्दिष्ट साध्य होण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. धड्याचं नाव आहे बी स्मार्ट. बी स्मार्ट म्हणजे बी सक्सेसफुल युझिंग स्मार्ट गाईडलाईन्स. स्मार्ट हा प्रत्येक शब्द, प्रत्येक या एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मेज्युरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर लक्षात घ्या रिअलिस्टिक आणि टी फॉर टाइम बाउंड. अशासाठी हा स्मार्ट शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे. खूपच महत्वाचा असा पहिला परिच्छेद आहे. मी मुलांना जरूर सांगेल की आपण या ठिकाणी या पहिल्या परिच्छेदाकडे लक्ष द्या. पहा मुलांना, चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. क्रीडा क्षेत्रातले जे विजेते आहेत, गोल्ड मेडलिस्ट, सिल्वर मेडलिस्ट, ब्रॉन्झ मेडलिस्ट, क्रीडा क्षेत्रातले जे विजेते आहेत ते व्यायामशाळेत बनत नाहीत किंवा व्यायामशाळेत बनतात असं नाही. मग हे विजेते बनतात कुठं? विजेते बनण्यासाठी काय लागतं? नुसते व्यायामशाळेतले प्रयत्न चालत नाहीत. मग काय लागतं? तर चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. हे जे क्रीडा क्षेत्रातले विजेते बनतात ते त्यांच्या आतमध्ये जे सखोल असं काहीतरी आहे, त्यांच्या आतमध्ये जे सखोल असं काहीतरी आहे त्याच्यामुळे ते विजेते बनतात. मग त्यांच्या आतमध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या मनामध्ये काय सखोल असलं पाहिजे? तर पहिली गोष्ट अ डिझायर. एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा पाहिजे. अ ड्रीम, एखादं स्वप्न पाहिजे. अ व्हिजन, एखादी दूरदृष्टी पाहिजे. आपण लक्षात घ्या मुलांना, चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग. हे विजेते, क्रीडा क्षेत्रातले जे विजेते आहेत, क्रीडा क्षेत्रातले हे जे विजेते आहेत, लक्षात घ्या, त्यांना ते बनण्यासाठी असं काहीतरी असतं जे त्यांच्या अंतःकरणात खोलवर असतं. दे हॅव डीप इनसाइड देम. अ डिझायर, एक तीव्र इच्छा. अ ड्रीम, एक स्वप्न. अ व्हिजन, एक दूरदृष्टी. मुलांनो, आपण हा जो ऍप पाहतो आहे एज्युफ्रेंड ऍप, बरं ना, आता हा करोनामध्ये या ठिकाणी लोकांच्या समोर बऱ्यापैकी आल्यासारखं वाटतं आपल्याला. परंतु ह्याचे जे संस्थापक आहेत ह्या एज्युफ्रेंडचे, ज्यांनी स्थापन केलं, संतोष तांबोळकर सर, आपल्याला माहित आहे त्यांचे फार मोठे क्लास, मोठे इंजिनिअरिंगचे क्लासेस होते, लक्षात घ्या. 2-3 मोठमोठ्या बॅचेस लक्षात घ्या. या ठिकाणी जरी असल्या तरी त्यांनी त्या बॅचेस कमी कमी करत आणल्या. शेवटी त्यांनी क्लासेस लक्षात घ्या एकदम कमी करून जवळजवळ बंद करत आणले. आणि का केलं? तर त्यांची एक तीव्र इच्छा होती, एक ड्रीम होती, एक व्हिजन होतं, एक दूरदृष्टी होती. त्यांच्या असं लक्षात आलं
की आता आपण नुसतं क्लास घेऊन नाही चालणार, आपल्याला असं काहीतरी आगळं वेगळं करायला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लक्षात घ्या 2-3 वर्षापूर्वी एज्युफ्रेंड ह्या ॲपची निर्मिती केली. लाखो रुपये गुंतवले मुलांनो. ही जी मशिनरी आपण पाहतो आहोत ही दूरदृष्टी आहे. अजून चालेल की नाही, त्यापासून पैसा मिळेल की नाही हे नाही, पण जगामध्ये जे बदल चाललेले आहेत, जगामध्ये ज्या काही ॲपच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा उपक्रम चालू आहे, त्याच्यामध्ये आपल्याला भविष्य काळामध्ये चांगलं या ठिकाणी या संधी आहे. देर आर मेनी अपॉर्च्युनिटीज इन दिस फील्ड, दॅट इज डिजिटल टीचिंग मध्ये. आणि म्हणून त्यांची ही दूरदृष्टी, त्याला व्हिजन म्हणतात. अजून पुढे 4-5 वर्षांनी काय होणार आहे ही दूरदृष्टी लक्षात घ्या त्यांच्याकडे होती. त्यांचं एक स्वप्न होतं की आपण या क्लासच्या क्षेत्रामध्ये वेगळं काहीतरी करूया. लक्षात घ्या, हे त्यांचं स्वप्न. आणि त्यामुळे त्यांच्या ही डिझायर, त्यांच्या मनातली तीव्र इच्छा. म्हणजे एखादा माणूस, लक्षात घ्या, आज आमचे तांबोळकर सर लक्षात घ्या कदाचित या क्षेत्रामध्ये अजून विजयी नसतील, पण हे निश्चित की लक्षात घ्या अजून 2-4 वर्षांनी 5 वर्षांनी ते ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर या ठिकाणी लक्षात घ्या हा जो काही ई लर्निंग प्लॅटफॉर्म आहे ह्याच्यामध्ये ते एक आगळं वेगळे यशस्वी झालेले आपल्याला दिसतील. असे ते का होतील लक्षात घ्या विजयी? ते का होतील? कारण त्यांची तीव्र इच्छा, त्यांची लक्षात घ्या स्वप्न, त्यांची लक्षात घ्या दूरदृष्टी. म्हणजे हे जे काही चॅम्पियन्स आहेत, हे जे विजेते आहेत, लक्षात घ्या ह्यांच्यामध्ये असं काहीतरी खोलवर असतं की ज्याच्यामुळं ते चॅम्पियन बनतात. लक्षात घ्या की ज्याच्यामुळं ते चॅम्पियन बनतात. चॅम्पियन बनण्यासाठी लागते अंतःकरणामध्ये तीव्र इच्छा, लागतो स्वप्न, आणि त्या स्वप्नाचा वेड्यासारखा पाठपुरावा करावा लागतो. लक्षात घ्या अ व्हिजन, दूरदृष्टी या ठिकाणी असावी लागते. दे हॅव टू हॅव द स्किल अँड द विल. त्यांच्याकडं ज्याला विजेतं व्हायचं आहे, चॅम्पियन्स व्हायचं आहे, त्यांच्याकडे कौशल्य तर असावंच लागतं. स्किल, हे कॉम्प्युटर कसं वापरायचं, हे कॅमेरे कसे वापरायचे, हे एडिटिंग कसं करायचं, हे सगळं कौशल्य असावंच लागतं. पण त्याच्याबरोबर विल पण असावी लागते. विल म्हणजे इच्छाशक्ती. मुलांनो, जर चॅम्पियन व्हायचं असेल, हॅव टू हॅव म्हणजे असावंच लागतं. विजेत्या लोकांच्याकडे 2 गोष्टी असायलाच पाहिजेत, एक स्किल आणि एक विल. म्हणजे एक कौशल्य पाहिजे मुलांनो. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये विजेते व्हायचं आहे त्यात तुम्हाला स्किल, त्यातलं सगळं स्किल तुम्हाला आलं पाहिजे, कौशल्य आलं पाहिजे, दुसऱ्यावर अवलंबून न राहता. ते सगळं स्किल आणि विल म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे, प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, प्रबळ इच्छाशक्ती पाहिजे. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण मुलांनो, कौशल्य थोडं कमी असलं तरी चालेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू थोड्या कमी हाताळता आल्या तरी चालतील, कौशल्य थोडं कमी असलं तरी चालेल, पण इच्छाशक्ती जबरदस्त पाहिजे. द विल म्हणजे इच्छाशक्ती. इच्छाशक्ती ही कौशल्यापेक्षा अधिक बळकट पाहिजे. कौशल्य थोडं कमी असलं तरी चालेल, पण इच्छाशक्ती प्रचंड पाहिजे, बळकट पाहिजे. जर तुमची इच्छाशक्ती बळकट असेल तर तुम्ही विजेते नक्की बनणार. आणि म्हणून मुलांनो, या ठिकाणी लक्षात ठेवा, जे लोक विजेते बनतात ते लोक विजेते लक्षात घ्या व्यायामशाळेमध्ये किंवा या ठिकाणी एखाद्या कारखान्यामध्ये बनत नाहीत, तर ते विजेते लक्षात घ्या त्यांच्या अंतःकरणामध्ये असणारी तीव्र इच्छा, स्वप्न आणि लक्षात घ्या दूरदृष्टी, याच्यामुळे लक्षात घ्या ते विजेते बनत असतात. त्यांच्याकडे असणारं कौशल्य आणि त्यांच्याकडे असणारी इच्छाशक्ती, याच्यामुळे ते विजेते बनत असतात. पण विजेते बनण्यासाठी लक्षात घ्या थोडं कौशल्य कमी असलं तरी चालेल, स्किल कमी असलं तरी चालेल, पण कौशल्यापेक्षा इच्छाशक्ती अधिक बळकट पाहिजे. ज्याची इच्छाशक्ती बळकट आहे मुलांनो, तो विजेता बनतो, हे लक्षात घ्या. सक्सेसफुल प्रोफेशनल्स, जे यशस्वी व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, थ्राईव्ह इन द सेम मॅनर, यांची याच पद्धतीनं भरभराट झालेली आहे. थ्राईव्ह म्हणजे भरभराट होणे, प्रॉस्पर. इन द सेम मॅनर म्हणजे याच पद्धतीनं, इन द सेम स्टाईल. आणि जे यशस्वी व्यावसायिक आहेत यांची याच पद्धतीनं भरभराट झालेली आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सगळ्यांच्याकडं, तुमच्याकडं, माझ्याकडं, सगळ्यांच्याकडं नैसर्गिक लक्षात घ्या बुद्धी कौशल्य आहे. आपल्या सर्वांच्याकडं लक्षात घ्या नैसर्गिक बुद्धी कौशल्य आहे, नॅचरल टॅलेंट आहे. आपण वापरत नाही. आपण उत्तम सुतार पण आहोत,
आपण उत्तम इंजिनियर पण आहोत. लक्षात घ्या, या ठिकाणी आमच्या संतोष तांबोळकर सरांचे जे वडील आहेत ते लक्षात घ्या या ठिकाणी उत्तम प्रकारे लक्षात त्याचे शेतकरी ते, पण जसं या ठिकाणी त्याच्याकडे नैसर्गिक टॅलेंट आहे, नॅचरल टॅलेंट आहे, ते उत्तम पद्धतीनं सुतार काम करू शकतात, उत्तम पद्धतीनं गवंडी काम करू शकतात, उत्तम पद्धतीनं बागकाम करू शकतात, कॅमेराही चालवू शकतात. बरोबर, ऑल त्यांच्याकडे आहे टॅलेंट, आपण वापरत नाही. मला येत नाही असं म्हणतो, तसं नाही आहे. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांच्याकडे नैसर्गिक बुद्धी कौशल्य आहे, लक्षात घ्या. बट इफ वी यूज दॅट टॅलेंट, पण जर का आपण ह्या बुद्धिमत्तेचा जर का वापर केला टू सेट अवर गोल इन लाईफ, आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करण्यासाठी. टू सेट म्हणजे निश्चित करणे, डिसाईड ठरवणे. आपल्या जीवनातील उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी जर का आपण आपली ही बुद्धिमत्ता वापरू शकलो तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहजासहजी लक्षात घ्या यश मिळू शकतं. मुलांनो, आपल्या जीवनामध्ये यश मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? आपलं जे नॅचरल टॅलेंट आहे, आपल्याकडे जे नैसर्गिक बुद्धी कौशल्य आहेत, प्रत्येकाकडे वेगवेगळी आहेत, बरं, ती शोधायला पाहिजे की मला हे सुतारकाम जमतंय, हे मी करतो. मला हे लक्षात घ्या या ठिकाणी बागकाम जमतंय, मी हे करतो. मला काय जमतंय लक्षात घ्या, त्याच्याकडे आपण नॅचरल टॅलेंट शोधलं पाहिजे, मला काय जमतंय. आणि लक्षात घ्या, देन वी कॅन यूज दॅट टॅलेंट टू सेट अवर गोल इन लाईफ. आणि मग आपण आपल्या जीवनातील ध्येय निश्चित करण्यासाठी या टॅलेंटचा, या बुद्धी कौशल्याचा वापर जर आपण केला तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. आपल्या जीवनामध्ये आपल्याला सहजासहजी यश मिळू शकतं. वी शॅल नॉट अचीव्ह अवर गोल्स. आपल्याला आपलं ध्येय किंवा उद्दिष्ट मिळणार नाही इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम. जर का आपण आपलं उद्दिष्ट मिळवण्यासाठी कृती केली नाही तर. म्हणून नुसती स्वप्न काय उपयोगाची? स्वप्नाच्या दिशेनं कृती केली पाहिजे. मला मस्त वाटतंय, लक्षात घ्या, की या ठिकाणी आपण वर्गामध्ये पहिलं यावं, इंग्लिश बोलता यावं, फार इंग्लिश बोलायला पाहिजे. अरे होय रे बाबा, तुझं स्वप्न चांगलं आहे, तुझी दूरदृष्टी चांगली आहे, तुझी इच्छा पण आहे, पण त्याच्यासाठी कृती पाहिजे मुलांना, लक्षात घ्या. म्हणजे या ठिकाणी इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम, आपलं उद्दिष्ट मिळवण्यासाठी जर आपण कृती केली नाही तर लक्षात घ्या आपलं ध्येय आपल्याला कधीही प्राप्त होणार नाही. मुलांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आपण आपल्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. एक घटना घडली होती माझ्या जीवनामध्ये मुलांनो. मी या ठिकाणी फारसा अभ्यास करत नव्हतो. मी लक्षात घ्या 9वी पर्यंत कसा पास झालो मला माहित नाही, बरोबर आहे ना. मी अभ्यास न करताच लक्षात घ्या आपोआपच पास होत होतो म्हणा. म्हणजे या ठिकाणी काही कल्पना नाही, मी अभ्यास केल्याच मला आठवत पण नाही, बरोबर आहे. पण माझा भाऊ 10वीला होता त्यावेळेला मी 8वीला होतो आणि माझा भाऊ इंग्लिशमध्ये फेल झाला. आणि मला त्यानं सांगितलं, माझा भाऊ आता मिलिटरी मधून रिटायर झाला, लक्षात घ्या सर. माझ्या भावाने मला त्यावेळेला सांगितलं, म्हटलं रवी, तू जीवनामध्ये जर काही यशस्वी व्हायचं असेल तर इंग्लिश आलं पाहिजे. आणि म्हटलं तू इंग्लिशला क्लास लाव, नाही तर 10वीला फेल होणार. मी म्हटलं ठीक आहे. मग 9वीला मी लक्षात घ्या क्लासला जायला सुरुवात केली. म्हणजे एखादं ध्येय माझं निश्चित झालं की मला इंग्लिशमध्ये या ठिकाणी काम करायचं आहे, लक्षात घ्या, मला इंग्लिश शिकायचं आहे. पण त्यासाठी मी 9वीमध्ये लक्षात घ्या त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी मी कृती केली, लक्षात घ्या, टू टेक ऍक्शन. कृती केली. कृती करणं आवश्यक आहे. नुसतं प्लॅनिंग, नुसती इच्छा, नुसतं स्वप्न बाळगून मला इंग्लिश चांगलं आलं पाहिजे नाही, मग त्यासाठी कृती पाहिजे, लक्षात घ्या. मग शाळेमध्ये जे सरांनी सांगितलं मला आठवतं की या ठिकाणी लक्षात घ्या मी 9वीला होतो त्यावेळेला लक्षात घ्या मी फारसा असा अभ्यास नव्हतो करत. पण आमच्या आपटे सर म्हणून होते सर किल्ल्यामध्ये, बरं का, ते फार कडक आपटे सर होते. आणि लक्षात घ्या त्यांच्या क्लासला मी होतो 9वीला. आणि दरम्यानच्या काळामध्ये नवरात्र आलं 9 दिवस. आणि माझी आई लक्षात घ्या भाऊ मिलिटरीमध्ये होता. मग आई मला म्हणली रवी चल, म्हणली या ठिकाणी मला अंबाबाईला जायचं आहे आणि तू माझ्या बरोबर चल, एकटी जायचं. म्हटलं ठीक आहे. मग लक्षात घ्या मलाही आनंद झाला, काय कुणाला फिरायला आवडत नाही, लक्षात घ्या, बरोबर आहे की नाही. आणि नेमकी क्लासची वेळ 6ची आणि आईला देवीला जायची वेळ 6ची, त्यामुळे क्लास बुडला. बरं 9 दिवस बुडला. 10व्या दिवशी दसऱ्याला तर कोण क्लासला जात नाही. म्हणून जर 11व्या दिवशी मी गेलो. मी म्हटलं सर आत येऊ का? सर म्हणले नको. मी पुन्हा म्हटलं सर मी आत येऊ का? सर म्हणले नको. आता तिसऱ्यांदा विचारणार काय अर्थ नव्हता, मार खायची वेळ.
बरोबर लक्षात ग बसलो. क्लास सुटला, सगळी पोरं निघून गेली. मी म्हटलं सर आत येऊ का? सर म्हणले ये. उभा राहिलो. मी म्हटलं सर चुकलं सर, आई म्हणली होती देवाला चल म्हणून गेलो, 9 दिवस जायला लागलं, मग दसरा होता म्हणून आलो नाही सर, क्लास चुकला, सॉरी सर, आता क्लास नाही चुकवत. ते म्हटलं ठीक आहे. मी म्हटलं सर उद्यापासून येतो. नको म्हटले. मी म्हटलं सर उद्यापासून येतो की? ते म्हटले नको. म्हटलं केव्हा येऊ सर? पुढल्या वर्षी ये म्हणले. मी म्हटलं सर आईला घेऊन येतो की? ते म्हटले नको. ते सर म्हणजे सर एकदा नको म्हणले की विषय कट सर. धनुष्यातून सुटलेला बाण आणि आपटे सरांच्या तोंडातून बाहेर पडलेला शब्द परत येणं भानगड नाही. ते म्हणले पुढल्या वर्षी ये. म्हणजे मला क्लास म्हणून तरी काढून टाकले फायनल. लक्षात आहे. मग आगून काढून गेलो आपलं. मग 10वी परीक्षा पुन्हा वर ढकलण्यात आला. बरोबर आहे सर. 31+4. पूर्वी असं लिहायचे सर, आबरू काढायचे पाक मार्क लिस्टवर. आता तशी काय काढत नाहीत. 31 लिहायचं प्लस लाल अक्षराने 4 लिहायचं आणि खाली लिहायचं वर ढकलण्यात आला असं लिहायचं सर. लक्षात घ्या. पाक आबरू काढायची मार्क लिस्टवर. लक्षात घ्या. आणि मग ते मी पास झालो, 10वीत गेलो. सर म्हणलं लक्षात घ्या क्लासला आलोय. ते म्हणले नाही अजून आठवड्याभराने क्लास सुरू होईल. पुन्हा मी लक्षात घ्या सोमवारी क्लासला, मी रविवारीच गेलो. सर उद्याला क्लासला येतो. हा म्हणले ये. आणि मी मुलांना 10वीला जेव्हा मी क्लासला गेलो मुलांना, त्यावेळेला पहिल्या दिवशीपासून 5 मिनिटं अगोदर असा उभा पाऊस पडत असायचा, प्रचंड पाऊस. सगळा भिजलेला असायचा मुलांना. शर्ट भिजलेला, पॅन्ट भिजलेलं, बिनेन भिजलेलं, चड्डी भिजलेली. आणि तसं क्लासला जायचो. लक्षात घ्या मुलं यायची नाहीत पण मी हजर असायचो. मुलांना मला सांगताना अगदी अभिमान वाटतो की संपूर्ण वर्षभरामध्ये माझा 1 दिवस क्लास चुकला नाही, तर 1 मिनिट सुद्धा क्लास चुकला नाही. 1 मिनिट. आणि त्याचा परिणाम असा झाला की आय गॉट 81 मार्क्स आणि आय स्टूड फर्स्ट इन द स्कूल. शाळेमध्ये. लक्षात घ्या सर. मी मला 81 मार्क्स पडले. 81 म्हणजे खूप मोठे सर, प्रचंड मोठे, टॉप लेवलचे मार्क्स. लक्षात घ्या. मला 100 पैकी 81 मार्क्स, 81 मार्क्स इन इंग्लिश. मला मुलांना ते इंग्लिशचे शब्द पाठांतर एवढे केलते ना मी की मला सगळे शब्द तोंड पाठ होते. स्पेलिंग तोंड पाठ, उच्चार क्लिअर एकदम. मला धडे पाठ होते. म्हणून इतक्या वेळा वाचन केलं, इतके स्पेलिंग पाठ केले होते. अशा पद्धतीनं मुलांना म्हणजे आपली कृती आवश्यक आहे. इंग्रजी शिकलं पाहिजे हे माझ्या भावाने मला सांगितलं. वी विल नॉट अचीव्ह अवर गोल्स. पण हे ध्येय मला मिळालं असतं का इफ वी डू नॉट टेक ऍक्शन टू अचीव्ह देम? ते ध्येय मिळवण्यासाठी जर मी कृती केली नसती तर मला माझं ध्येय प्राप्त झालं असतं का? नसतं मुलांना. हे लक्षात घ्या. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, जर तुम्हाला तुमचं ध्येय प्राप्त करायचं असेल, एखादं ध्येय तुम्ही ठेवलं की मला इंग्लिश आलं पाहिजे, मला गणित आलं पाहिजे, किंवा मला आणखीन तुम्ही दुसरं कुठलं ध्येय ठेवलं, तर ते ध्येय प्राप्त करण्यासाठी ते या ठिकाणी तुम्हाला कृती करणं गरज आहे. जर तुम्ही टेक ऍक्शन जर कृती केला नाही तर तुम्हाला तुमच्या ध्येयाची प्राप्ती होणार नाही. हे लक्षात घ्या मुलांनो. अतिशय सुंदर अशा प्रकारचा ठिकाणी परिच्छेद आहे. आणखीन एक खूप छान असा परिच्छेद आहे. बघूया. लक्षात घ्या सर आपण सेटिंग गोल्स. ध्येय निश्चित जर करायचं असेल तुम्हाला, सेटिंग गोल्स म्हणजे डिसाइडिंग एम्स. जर ध्येय निश्चित करायचं असेल तर हॅज 2 व्हॅल्युएबल ऍसेट्स. तर लक्षात घ्या 2 मौल्यवान गोष्टींची गरज आहे. ऍसेट्स म्हणजे गोष्टी, पैलू. 2 मौल्यवान गोष्टीची, महत्वपूर्ण गोष्टीची गरज आहे ध्येय निश्चित करण्यासाठी. एक आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, की तुमचे लक्षात घ्या ओरिजिनल, तुमचं मूळ इंटरेस्ट काय आहे त्याची जाणीव होणं. हे तुम्हाला कळते का बघा असं. तुमच्या स्वतःच्या सेल्फ इंटरेस्ट, स्वतःच्या आवडीची जाणीव होणं. सेन्स म्हणजे जाणीव. लक्षात घ्या. ओरिजिनॅलिटी म्हणजे सेल्फ इंटरेस्ट म्हणजे स्वतःची आवड. तुम्हाला स्वतः काय आवडतंय त्याची जाणीव व्हायला पाहिजे. लक्षात घ्या मुलांनो. आणि हे तुम्हाला का मी सांगतो की मी जेव्हा मला 11वीला मी विलिंग्डन कॉलेजला गेलो, 10वीला खूप चांगले मार्क पडले म्हणून 12वीला लक्षात घ्या मी या ठिकाणी विलिंग्डनला सायन्सला होतो. मुलांना मी सांगतो तुम्हाला, मला खूप चांगले मार्क्स पडले. मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेजला बीई मेकॅनिकलला मला प्रवेश मिळाला. मुलांना बीई मेकॅनिकलला. बरोबर आहे. आणि लक्षात घ्या मी 7-8 महिने या ठिकाणी केलं. पण माझ्या असं लक्षात आलं की मला हे इंजिनिअरिंग आवडेना. त्याला काय 3 इडियट चित्रपट नव्हता मुलांना, की जसा तो फोटोग्राफर होता की त्याला फोटोग्राफीची आवड होती. बरोबर. शेवटी त्याने लक्षात घ्या तो इंजिनिअरिंग सोडून तो फोटोग्राफर बनला.
बरोबर. त्याचा तो तसा चित्रपट नव्हता त्या काळामध्ये, तो नंतर आला. मग मी वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे आमच्या भागातलं सगळ्यात मोठं कॉलेज, आणि त्याचं मला बीई मेकॅनिकलचं ऍडमिशन मिळालं होतं, मुलांना लक्षात घ्या. आणि माझ्या असं लक्षात आलं 7-8 महिन्याने की मला इंजिनिअरिंग आवडत नाही आणि मला शिकवायला आवडतं. मी 10वीला असताना शिकवलं होतं, 12वीला असताना मी मुलांना शिकवलं होतं, आणि माझ्या लक्षात आलं की मला शिकवायला आवडतंय, मला इंजिनिअरिंग नाही आवडत. आणि मग मुलांना मी त्यावेळेला इंजिनिअरिंग सोडलं आणि मी वयाच्या 19-20व्या वर्षी क्लासला सुरुवात केली, फडके क्लासेस. मिरजेपासून पुण्यापर्यंत 13 क्लासेसचा अभ्यास केला. त्यामध्ये कराडचे पराडकर क्लासेस असतील, पुण्याचे दातार क्लासेस होते, पुण्याचे डाके क्लासेस होते. ह्यांच्या क्लासेसला जाऊन बसलो, त्यांच्या नोट्स आणले, असे 13 क्लासेस होते. सांगलीच्या जोगळेकर सरांच्या क्लासला बसलो, इस्लामपूरचे अजिंक्य इंग्लिश क्लासेस ह्यांच्या क्लासला मला बसायला वेळ नव्हता, लक्षात घ्या. तिथं मी कॅसेट ठेवले, तिथं मी या ठिकाणी लक्षात घ्या टेप रेकॉर्डर ठेवलं, तिथं कॅसेटवर त्यांचं लेक्चर मी रेकॉर्ड करायचो आणि ऐकायचो आणि मग शिकवायचो. मुलांनो, या ठिकाणी जोगळेकर सरांची व्हेकेशन बॅच मी अटेंड केली, कसं शिकवायचे शिकवलो, लक्षात घ्या. आणि मग मी क्लासेस काढले. मुलांनो, आपली आवड, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, तुम्हाला काय आवडतंय स्वतःला, सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, तुम्हाला स्वतःला काय करायला आवडते. पैसे किती मिळवत आहे विचार करू नका म्हणून, पैसे मिळणारच आहेत, लक्षात घ्या. पैसे किती मिळत आहेत हा भाग लक्षात घ्या, महत्वाचा नाहीये. बोलणं समजते का बघा सर. तर सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, तुम्हाला स्वतःचा काय आवडतंय ते बघा सर, आणि तुम्हाला जे स्वतःला आवडणार आहे त्याच्यात तुम्ही या ठिकाणी ते जाणून घ्या. म्हणजे सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. एखाद्याला जर आपल्या उद्दिष्टाचं जर निश्चित करायचं असेल तर 2 मौल्यवान गोष्टी आहेत, 2 मौल्यवान पैलू आहेत. पहिला आहे अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, तुम्हाला स्वतःला काय आवडते करायला त्याची जाणीव करून घ्या. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि दुसरं आहे, लक्षात घ्या, की तो जे तुम्हाला आवडते, तो जो तुमचा ध्येयाचा मार्ग आहे तो प्रकाशित करण्यासाठी पहिली पायरी टाका, पहिली स्टेप उचला. नुसती उगाच स्वप्न बघत बसू नका, त्याच्या दिशेनं कृती करा. कळलं काय सर. सेटिंग गोल्स हॅज 2 व्हॅल्युएबल ॲसेट्स. ध्येय निश्चितीसाठी 2 गोष्टींची, 2 पैलूंची गरज आहे. नंबर 1 अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, तुम्हाला स्वतःला काय आवडते त्याची जाणीव झाली पाहिजे. आणि दुसरं, ज्या दिशेनं तुम्हाला जायचं आहे त्या दिशेनं जाण्यासाठी पहिलं पाऊल उचललं पाहिजे. स्टार्ट करा, पहिलं पाऊल उचला, लक्षात घ्या. बरोबर. स्टेपिंग स्टोन म्हणजे पहिली पाऊल उचला टू इल्युमिनेट द पाथ. तुमच्या ध्येयाच्या दिशेनं, तुमच्या ध्येयाचा मार्ग प्रकाशित करण्यासाठी, स्पष्ट करण्यासाठी पहिलं पाऊल उचला. ह्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. ध्येय निश्चितीसाठी 2 गोष्टी महत्वाच्या. नंबर 1 सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी, स्वतःला काय आवडतंय, स्वतःला काय जमतंय त्याची जाणीव होणं, की मला ह्या क्षेत्रामध्ये मला दम वाटतोय मला. दुसरं स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ, आणि ज्या दिशेनं मला जायचं आहे त्या दिशेनं पहिलं पाऊल टाका. ह्या 2 गोष्टी करणं आवश्यक आहे तुमच्या ध्येय निश्चितीसाठी. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. लक्षात घ्या, ध्येय जे आहे, ध्येय लक्षात घ्या तुमच्या आयुष्याची धुरा सांभाळतं. ध्येय कसं पाहिजे, काय व्हायचंय मला आयुष्यात, काय व्हायचंय ते ध्येय ठरवतं. मला शिक्षक व्हायचं होतं, मी क्लासेस काढले. आज लक्षात घ्या 36 वर्ष झाली मी क्लासेस चालवतोय, लक्षात घ्या. आयुष्याची धुरा सांभाळतं, लक्षात घ्या तुमचं ध्येय. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. जीवनाचं उद्दिष्ट एखाद्याच्या आयुष्याची धुरा सांभाळत असतं. हँडल वे ऑफ लाईफ, जीवनाची धुरा सांभाळत असतं. परस्युइंग देम, म्हणून आपण जे लक्षात घ्या या ठिकाणी ध्येय जे आहे त्याचा आपण पाठपुरावा केला पाहिजे. एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर, आणि त्यामुळे आपण ध्येयाचा पाठपुरावा करून आपण चांगलं भवितव्य याची खात्री बाळगली पाहिजे. चांगल्या भवितव्याची खात्री बाळगण्यासाठी आपण आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला पाहिजे. पुन्हा एकदा, जीवनाचं उद्दिष्ट ही आपल्या आयुष्याची धुरा सांभाळते, लक्षात घ्या. गोल्स पुट वन ॲट द हेल्म ऑफ लाईफ. जीवनाची उद्दिष्ट आपल्या आयुष्याची धुरा सांभाळतात, आणि म्हणून त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, परस्युइंग देम.
आपण आपल्या उद्दिष्टांचा पाठपुरावा केला पाहिजे. अँड एक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन, आणि अधिक चांगल्या भवितव्याची स्थिती याच्याविषयी आपण खात्री बाळगली पाहिजे. दे हेल्प टू स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ. दे म्हणजे कोण? गोल्स, ध्येय, उद्दिष्ट. आपल्या जीवनातली ध्येय उद्दिष्ट आपल्या आयुष्याची नौका चालवायला मदत करतात. मला शिक्षक व्हायचं होतं, माझ्या आयुष्याची नौका मला चालवायची होती, त्यासाठी मी ह्या क्लासला भेट दे, त्या क्लासला भेट दे, असं कर तसं कर, ह्याच्याकडनं शिक त्याच्याकडनं शिक, नोट्स मिळव. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट, आपल्या जीवनाची नौका ही चालवण्यासाठी आपल्याला मदत करते, रादर दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉन. जसं जमल तसं वाहत जाण्यापेक्षा. काय करतात सर मुलं? 10वी झाली की आपला मित्र सायन्सला गेला म्हणून सायन्सला जातात, आपला मित्र कॉमर्सला गेला म्हणून कॉमर्सला जातात, आपला मित्र आर्ट्सला गेला म्हणून आर्ट्सला जातात, आपला मित्र डिप्लोमाला गेला म्हणून ते डिप्लोमाला जातात. मित्राला काय केलं त्याच्याप्रमाणे तुम्ही करता. तुम्हाला काय आवडतंय बघा, तुम्हाला काय आवडतंय बघा. ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणजे काय? समाजाबरोबर वाहत जाणे. समाज जिकडं चाललाय तिकडं जाणं. सगळेजण सायन्सला ऍडमिशन घेत आहेत, गेला सायन्सला ऍडमिशन घेतलं, अरे पण तुला सायन्स आवडतंय का? सगळेजण कॉमर्सला गेले मित्र म्हणून योगी चालला कॉमर्सला. म्हणजे ड्रिफ्टिंग अलॉंग म्हणायचं, लक्षात घ्या. ड्रिफ्टिंग अलॉंग, वाहत जाणे, प्रवाहाबरोबर वाहत जाणे. प्रवाहाबरोबर वाहत जाऊ नका, लक्षात घ्या. जीवनाचं उद्दिष्ट जर तुमचं ठरलं नसेल तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहत जाणार. तुमचे मित्र सायन्सला गेले म्हणून तुम्ही सायन्सला जाणार, तुमचे मित्र कॉमर्सला गेले म्हणून तुम्ही कॉमर्सला जाणार. पण तुमच्या जीवनाचं जर ध्येय ठरलं, काय व्हायचंय, तर तुमच्या आयुष्याची नौका चालवायला त्या ध्येयाची मदत होते, लक्षात घ्या. अँड लेटिंग थिंग्स हॅपन. आणि समजा तुमच्या जीवनाचं ध्येय ठरलं नसेल तर तुम्ही, लक्षात घ्या, प्रवाहाबरोबर वाहत जाता आणि जसं घडतंय तसं घडू देता. आणि मग लक्षात घ्या, कुठेतरी बीकॉमला ऍडमिशन घे, कुठेतरी बीएससीला ऍडमिशन घे, आणि सगळे चाललंय, लक्षात घ्या. आवड नसते, सायन्स जमत नाही तरी पण सायन्सला ऍडमिशन घेते, इंजिनिअरिंग जमत नाही, मॅथ्स जमत नाही तरी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेते, लक्षात घ्या. आणि मग नंतर मधनं सोडून देते. माझं बोलणं कळतंय का बघा सर? जसं घडतंय तसं घडू देता तुम्ही, प्रवाहाबरोबर वाहत जाता, कारण तुमच्या जीवनाचं ध्येय ठरलेलं नाही. जीवनाचं ध्येय ठरलं नसेल तर ड्रिफ्टिंग अलॉंग, तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहत जाता. अँड लेटिंग थिंग्स हॅपन, आणि जसं घडतंय तसं घडू देता. पण तसं करू नका. तुमच्या जीवनाचं ध्येय ठरवा, तुमच्या जीवनाचं ध्येय ठरवा. आणि जीवनाचं ध्येय ठरवलं की तुमच्या आयुष्याची नौका योग्य दिशेनं चालायला त्याची मदत होते. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. लक्षात घ्या, उद्दिष्ट ठरवणे कदाचित सोपं भासतं, सोपं वाटतं. उद्दिष्ट ठरवणे कदाचित सोपं वाटतं, बट फॉर सम पीपल, पण काही लोकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. पण काही लोकांसाठी जीवनाचं उद्दिष्ट ठरवणं हे आव्हानात्मक असतं, लक्षात घ्या. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. लक्षात घ्या, अपयशाची जी भीती असते, अपयशाची जी भीती असते, लक्षात घ्या, ती अपयशाची भीती इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स. जर आपल्याकडे कुठलं ध्येय नसेल, जर आपल्याकडे कुठलं ध्येय नसेल, इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स, कुठलंही जर आपल्याकडे ध्येय नसेल तर अपयशाची भीती ही आपल्याला, लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याला सारखी टाळत असते. अपयशाची भीती, लक्षात घ्या, आपल्याला या ठिकाणी वाटत असते, लक्षात घ्या. पण जीवनाचं ध्येय जर ठरलं तर अपयशाची भीती वाटत नाही. कारण जीवनाचं ध्येय ठरलंय. उदाहरणादाखल सांगतो सर, जीवनाचं जर ध्येय ठरलं तर अपयशाची भीतीच वाटत नाही. आमच्याकडे, लक्षात घ्या, या ठिकाणी एक कलेक्टर आहेत. आमच्याकडे इथे टाकळी म्हणून गाव आहे छोटंसं मिरजेपासून, आणि तिथं ते प्राथमिक शिक्षक होते. आणि प्राथमिक शिक्षक असताना, लक्षात घ्या, त्यांचं या ठिकाणी त्यांना असं वाटलं की आपण या ठिकाणी MPSC UPSCची या ठिकाणी परीक्षा द्यावी, लक्षात घ्या. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं, लक्षात घ्या, की सांगलीमध्ये त्यांचा असा एक मित्रांचा ग्रुप केला आणि ते अभ्यास करू लागले. काही नोट्स आणल्या पुण्यावरून वगैरे आणि ते अभ्यास करू लागले. आणि मुलांना त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली, दुसऱ्यांदा दिली, तिसऱ्यांदा दिली, चौथ्यांदा दिली. कधी प्रिलिम पास झाले, कधी मेन पास झाले, कधी प्रिलिम पास झाले, कधी मेन फेल झाले, लक्षात, कधी इंटरव्ह्यूत फेल झाले. असं, लक्षात घ्या, MPSCच्या UPSCचे एक्झाम ते देत राहिले, लक्षात घ्या. आणि असं किती वेळा मुलांना, लक्षात घ्या, एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा अपयशी झाले मुलांना.
सारखं फेल व्हायचं, लक्षात घ्या. त्यांचं आता एज संपत आलं आणि प्रत्येक वेळा त्यांचे मित्र सक्सेस झाले की त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाषण हेच करणार. आणि मग लक्षात घ्या, त्यांच्या 8व्या प्रयत्नाला, त्यांचा 8वा प्रयत्न हा त्यांचा शेवटचा प्रयत्न होता, कारण त्यांचं इथं एज लिमिट संपत होतं. आणि म्हणून त्यांनी शेवटचा 8वा प्रयत्न लक्षात घ्या करायचं त्यांनी या ठिकाणी ठरवलं. उत्तम नाटेकर सरांचं नाव. आणि लक्षात घ्या, ते आता कलेक्टर आहेत पुण्यामध्ये. तर या ठिकाणी लक्षात घ्या, त्यांनी शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं. मुलांना जीवनाचं ध्येय निश्चित होतं, कलेक्टर बनायचं निश्चित ध्येय ठरलेलं होतं. अपयशाची भीतीच नव्हती. 7 वेळा अपयश आलं. लक्षात, 7 वेळा अपयश, 8व्या वेळेला बसले. त्यावेळेला त्यांची लग्न झालं होतं, बायको होती. आणि त्यांनी ठरवलं की ते प्रिलिम पास झाले आणि लक्षात घ्या काहीतरी 3 महिन्यांनी मेन्स एक्झाम होते. आणि मग त्यांनी सांगितलं आपल्या एका मित्राला, ते म्हणाले मित्राला, आता म्हणले मी इथं आष्टा गाव आहे आणि आष्ट्याचा तिथे एक मित्राची शेती आहे म्हणा, गोठा वगैरे आहे, तिथं मी आपला निवांत एक 3 महिने अभ्यास करतो, कुणालाही भेटणार नाही. आणि त्यांनी सांगितलं जर कुणालाही, अगदी फॅमिलीला सुद्धा नाही, जर कुणाला भेटायचं असेल तर ह्या माझ्या मित्राला फोन करा आणि माझ्या मित्राला जर वाटलं आवश्यक आहे तरच तो मला भेटू देईल, नाही तर मला भेटू देणार नाही. म्हणून त्याला फक्त मित्राजवळ आपला फोन नंबर दिला, घरातल्या लोकांजवळ सुद्धा नाही. आणि 3 महिने तो अभ्यासाला आष्ट्याला गेला. मग त्याची मिसेस प्रेग्नंट होती, पहिल्यांदा बाळ होणार होतं, लक्षात घ्या. आणि डॉक्टरनी सांगितलं की थोडंसं अवस्था अशी आहे की बाळंतपणामध्ये बाळ किंवा आईचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. असं कळल्यानंतर म्हणजे मग तिनं सांगितलं, आईनं म्हटलं की आई मला एक नवऱ्याचा चेहरा बघायचा आहे, म्हणजे बाळंतपणाला जाण्यापूर्वी काय मरते का जगते कुणास ठाऊक, एकदा नवऱ्याचा चेहरा बघावा. म्हणून ते मित्राला सांगितलं, त्या उत्तम नाटेकर सरांच्या त्या मित्राला सांगितलं. तर म्हणून त्यांनी फोन केला की असं असं तुमची बायको म्हणते की बाबा बाळंतपणाला जाण्यापूर्वी एकदा तुमचा चेहरा बघायचा. तो म्हटला ठीक आहे म्हटला, 5 मिनिटासाठी घेऊन ये म्हटला. मग त्यांनी कार भाड्याने घेतली आणि लक्षात घ्या, दोघं जण मित्र आणि त्यांच्या मिसेस दोघं त्या आष्ट्याला गेले, लक्षात घ्या. आणि तिथं एका झाडाखाली 2 खुर्च्या मांडल्या होत्या, लक्षात घ्या. समोरासमोर बसले. 5 मिनिटं तुझं कसं माझं कसं बोलणं झालं आणि त्यानं सांगितलं 5 मिनिटं वेळ संपलेली आहे, आता तू जायला हरकत नाही. लक्षात घ्या, फक्त 5च मिनिटं बायकोशी बोललं, लक्षात घ्या. पुन्हा अभ्यासाला सुरुवात. 3 महिने सतत फक्त अभ्यासा व्यतिरिक्त काही नाही. मुलांना तर 13 परीक्षा पास झाले आणि ते लक्षात घ्या डेप्युटी कलेक्टर झाले, लक्षात घ्या. ते MPSCची एक्झाम ते त्यावर त्यांनी क्रॅक केली आणि ते पास झाले. मुलांना म्हणजे मला सांगा, जीवनाचं जर ध्येय ठरलं तर अपयशाची भीती वाटत नाही. बरं, इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स, कोणत्याही लक्षात घ्या ध्येय निश्चित नसेल, ध्येय नसेल लक्षात घ्या, तर या ठिकाणी आपल्याला अपयशाची जी भीती आहे, लक्षात घ्या, अपयशाची भीती वाटत नाही, ती कदाचित टाळता येऊ शकते, लक्षात घ्या. तर ध्येय निश्चित असलं पाहिजे. आपलं ध्येय जर आपलं निश्चित असलं तर आपल्याला अपयशाची भीती वाटत नाही. किती वेळाही अपयश येऊ दे, ट्राय अगेन अँड अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करणं. आफ्टर ऑल काही झालं तरी वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी आपल्याला शेवटी काय बनायचंय, काय मिळवायचं आहे, काय मिळवण्याची इच्छा आहे हे ठरवावंच लागतं. वन हॅज टू डिसाइड, एखाद्याला ठरवावंच लागतं व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. शेवटी एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात काय मिळवायची इच्छा आहे ते त्याला ठरवावंच लागतं. अँड टू अकम्प्लिश गोल्स, या ठिकाणी जीवनाचं उद्दिष्ट मिळवण्यासाठी, जीवनाचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. तज्ज्ञ लोकांनी लक्षात घ्या 5 टप्प्यांचा एक मार्गाची शिफारस केलेली आहे. म्हणजे जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जीवनातलं उद्दिष्ट मिळवण्यासाठी, जीवनाचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी एक्सपर्ट्स, तज्ज्ञ लोकांनी रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच, तज्ज्ञ लोकांनी 5 टप्प्याचा मार्ग लक्षात घ्या, 5 टप्प्याच्या मार्गाची शिफारस या ठिकाणी केलेली आहे. ही 5 टप्प्याचा जो काही शिफारस आहे ती लक्षात घ्या, आपल्या टायटलमध्ये आपल्याला दिसून येते, लक्षात घ्या. हे जे 5 टप्पे आहेत, स्मार्ट, स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक, टाइम बाउंड.
हे असे 5 टप्पे आहेत, लक्षात घ्या. ह्या पद्धतीनं तुम्हाला तुमचं ध्येय निश्चित करता येतं. बरोबर आहे, लक्षात घ्या. आपण बघूया थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी कशा पद्धतीनं आपल्याला हे 5 टप्प्याने आपलं ध्येय निश्चित करता येईल. मुलांनो पहा, या ठिकाणी फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड इन द absence of any goals. या ठिकाणी फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड, अपयशाची भीती टाळता येऊ शकते. इन द अब्सेन्स ऑफ एनी गोल्स, जर ध्येय नसेल तर, तुमचं ध्येय असेल तर अपयशाची भीती वाटणार ना सर. समजा मला म्हटलं की मला वाटतंय की बाबा मला या ठिकाणी कलेक्टर व्हायचंय, अपयश मिळणार की का लगेच पहिल्या परीक्षेत पास होते? नाही होत मुलांनो. समजा मला क्लास काढायचा आहे, मी पहिल्या वर्षी क्लास काढला, अपयश मिळणार ना. मुलं कमी येणार किंवा येणारच नाहीत, होऊ शकते, अपयश मिळणार की. तुम्हाला चिकाटीनं प्रयत्न केले तर लक्षात घ्या या ठिकाणी अपयशाची भीती वाटणार नाही. पण जर तुमचं या ठिकाणी ध्येयच नसेल, काही निश्चित नसेल, तर तुम्हाला अपयशाची भीती टाळता येते. मग तुम्हाला अपयश व्हायचं काय कारणच नाही, कारण ध्येयच नाही. बऱ्याच मुलांना काय ध्येयच नसतं. बऱ्याच मुलांना लक्षात घ्या, मला 10वीला किती मार्क पडावेत निश्चित नाही, नापास झालं तरी चालतंय. अपयशाची भीती आहे का? नाही. पण अपयशाची भीती कुणाला आहे? ज्याचं ध्येय निश्चित झालं. एखादं ध्येय निश्चित केलं की मला लक्षात घ्या 10वीला या ठिकाणी 95% मार्क पडायला पाहिजे, ध्येय निश्चित झालं. अपयशाची भीती आहे, 94 पडू शकतात, 93 पडू शकतात, 90 पडू शकतात, अपयशाची भीती आहे. ज्याचं ध्येय ठरलंय त्याला यश अपयशाची भीती आहे, लक्षात घ्या. बरोबर. यश आणि अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, लक्षात घ्या. ज्याला खेळायचं आहे तो जिंकणार किंवा हारणार. बरोबर सर, कायमच जिंकेल कसा? कधी जिंकणार कधी हारणार. हारणं आणि जिंकणं, यश आणि अपयश एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. आज तुम्ही यशस्वी असाल तर अपयशी होणारच, आज अपयशी असाल तर उद्या यशस्वी होणारच. असं लक्षात घ्या. असा चढ उतार आहे जीवनामध्ये, याला जीवन म्हणतात. आज दुःखी असाल उद्या सुखी होणार, आज सुखी असाल उद्या दुःखी होणार. आज यशस्वी असाल उद्या अपयशी होणार, आज अपयशी असाल उद्या यशस्वी होणार. जीवनामध्ये चढ उतार हे असणार मुलांनो, ह्याला जीवन म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी जर तुमच्या जीवनात काही उद्दिष्टच नसेल तर तुम्हाला अपयशाची भीती काय असणारच नाही. तुम्हाला अपयशाची भीती टाळता येईल ना. फिअर ऑफ फेल्युअर मे बी अवॉइडेड, अपयशाची भीती टाळता येईल जर तुम्हाला काही ध्येयच नसेल. तुम्हाला 10वीला किती टक्के मार्क पडावेत काही ठरलेलं नाही, मग काय अपयशी व्हायचं काय कारणच नाही ना. अपयशाची भीती बाळगायचं काय कारण? किती का पडेल? 90% पडले आनंद आहे, 70% पडले आनंद आहे, 50% पडले आनंद आहे, 35% पडले आनंद आहे, नापास झालं परमानंद आहे. विषय काय? कारण ध्येयच निश्चित नाही ना. मग ध्येय निश्चित जर नसेल तर अपयशाची भीती नसतेच, अपयशाची भीती टाळता येते, लक्षात घ्या. पण ध्येय जर निश्चित झालं तर अपयशाची भीती मात्र असते, आणि ही अपयशाची भीती काम करायला लावते मुलांना, लक्षात घ्या. आफ्टर ऑल काही झालं तरी वन हॅज टू डिसाइड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव्ह इन द एंड. काही झालं तरी एखाद्याला आपल्याला आयुष्यात शेवटी काय मिळवण्याची इच्छा आहे ते ठरवायलाच लागतं, लक्षात घ्या. काय मिळवायचं आपल्याला आयुष्यात ठरवावंच लागतं. टू अकम्प्लिश गोल्स, जीवनाचं साध्य, जीवनाचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी, मिळवण्यासाठी एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप अप्रोच. तज्ञ लोकांनी 5 टप्प्याचा मार्ग सुचवलेला आहे, लक्षात घ्या. आणि तो मार्ग काय बघा सर, स्मार्ट गोल्स, म्हणजे SMART. ही 5 जी गोल्स आहेत आर मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग. स्मार्ट हे जे आहे ते लक्षात घ्या, मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग आहे, विचार करण्याची एक शास्त्रशुद्ध पद्धती आहे. मेथॉडॉलॉजी म्हणजे सायन्स ऑफ मेथड, मेथॉडॉलॉजी म्हणजे सायन्स ऑफ मेथड, शास्त्रशुद्ध पद्धत. स्मार्ट ही जी आहे ती एक विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे, लक्षात घ्या. दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस, की या पद्धतीमुळं लोक, लक्षात घ्या, यशापर्यंत पोहोचण्यास मदत होते. टू रीच म्हणजे पोहोचणे, लोकांना यशापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होते. कशाची? स्मार्टची.
स्मार्ट ही एक विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. स्मार्ट ही एक विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आणि ह्या स्मार्टमुळे मदत होते लोकांना यशापर्यंत पोहोचायला. स्मार्ट स्टँड्स फॉर, स्मार्टचा काय अर्थ आहे? तुम्हाला विचारतील स्मार्ट हे काय आहे सर? स्मार्ट बॉय, चुणचुणीत मुलगा, असा त्याचा अर्थ नाही आहे. स्मार्ट हे काय आहे लक्षात घ्या की इट इज अ मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग. एक विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे गोल निश्चित करण्यासाठी, जीवनाचं उद्दिष्ट निश्चित करण्यासाठी. हे जे स्मार्ट आहे ती विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. स्मार्ट इज द मेथॉडॉलॉजी ऑफ थिंकिंग. म्हणजे स्मार्ट ही जी आहे लक्षात घ्या ती विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आणि स्मार्ट हेल्प्स पीपल रीच सक्सेस. आणि हे जे स्मार्ट आहे लक्षात घ्या ते लोकांना आपल्या यशापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करतं. स्मार्ट स्टँड्स फॉर, स्मार्ट काय अर्थ आहे? स्मार्ट मीन्स, एस मीन्स स्पेसिफिक विशिष्ट, एम मीन्स मेजरेबल मोजता येण्याजोगं, ए फॉर अचिवेबल प्राप्त करण्याजोगं, आर फॉर रिअलिस्टिक वास्तववादी, टी फॉर टाइम बाउंड म्हणजे वेळेचं बंधन असलेलं. म्हणजे जीवनाची उद्दिष्ट, तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट गोल तुमचं उद्दिष्ट कसं असलं पाहिजे? विशिष्ट असलं पाहिजे. मला 10वीत मला किती टक्के मार्क्स पाडायचे, मला इंग्लिशमध्ये किती मार्क मिळवायचे, मला गणितात किती मार्क्स मिळवायचे, स्पेसिफिक असलं पाहिजे. किंवा दररोज मला किती तास अभ्यास करायचा आहे, दररोज मला गणित, स्पेसिफिक उद्दिष्ट, छोटं उद्दिष्ट तुमचं विशिष्ट असलं पाहिजे. आज मला गणिताचा 2 तास अभ्यास करायचा आहे, इंग्लिशचा 1.5 तास करायचा आहे. तुमचं उद्दिष्ट स्पेसिफिक पाहिजे, विशिष्ट पाहिजे. काय कुठल्या विषयाचा नाही, मी आज 5 तास अभ्यास करणार आहे. 5 तास कशाचा करणार आहेस? कुठल्या विषयाचा करणार आहेस? कोणतं पुस्तक वाचणार आहेस? कोणती वही वाचणार आहेस? स्पेसिफिक पाहिजे, विशिष्ट पाहिजे. मेजरेबल म्हणजे तुमचं जीवनाचं उद्दिष्ट ठरलं की मला 5 तास अभ्यास करायचा आहे, काय वाचायचं आहे ते पण ठरलं. आता ते मेजरेबल पाहिजे, मोजता येण्याजोगं पाहिजे. म्हणजे मी 5 तासात किती अभ्यास केला, मला किती कळलं. जर तुम्ही तुमच्या मोठ्या भावाच्या देहातले मला प्रश्न येतात का बघ मला, नुसतंच मी वाचलं 5 तास येत तर काय नाही, काय उपयोगाचं? 5 तास नुसतं पुस्तक वाचलं, काय कळलं का? काय नाही कळलं. काय लक्षात राहिलं का? काही नाही लक्षात राहिलं. काय करायचं तुझा तो अभ्यास घेऊन? माझं लक्षात गेलं की तुम्ही जो 5 तास अभ्यास केला तो मेजरेबल पाहिजे. त्यातलं तुम्हाला कळलं किती आलं, किती लक्षात राहिलं. जर कुणाला मित्राला तुम्ही प्रश्न विचाराल सांगितलं, तुम्हाला उत्तरं येतात का त्याची, काही पॉइंट्स लक्षात राहिले का, हे मेजरेबल पाहिजे. तुम्हाला तुमचं अभ्यास मोजता आला पाहिजे. लक्षात घ्या. अचिवेबल तो प्राप्त करण्याजोगा पाहिजे. लक्षात घ्या. तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करायचा आहे, अरे पण त्या कठीण शब्दांचा अर्थ तुमच्याकडे नाही आहे, पुस्तक नाही आहे तुमच्याकडे, नाही बरोबर. लक्षात घ्या. काय तुमच्याकडे मदत करायला कोण नाही आहे, तुमच्याकडे घरात डिक्शनरी नाही आहे, मग अचिवेबल पाहिजे ना. मग इंग्लिशचा अभ्यास राहू दे, मराठीचा कर. बरोबर. अचिवेबल पाहिजे, तो प्राप्त करण्याजोगा पाहिजे. बरं, जे मिळू शकत नाही तो नाही ना, त्याच्या मागे आता लागू नका ना, त्यासाठी सगळी साधनं गोळा करायला लागतात आधी. तो अचिवेबल पाहिजे तुमचा. आज 5 तास जो मी अभ्यास करणार आहे त्याच्यासाठी अचिवेबल आहे का? ते सगळं आहे का माझ्याकडे साधनं, मला शक्य आहे का ते सगळं? रिअलिस्टिक वास्तववादी पाहिजे. बरं, लक्षात घ्या. वास्तववादी म्हणजे कसं? लक्षात घ्या की तुम्ही समजा तुम्हाला लक्षात घ्या पेंटिंगची आवड आहे आणि सांगितलं गाणं गा, उत्तम मला गायक व्हायचं आहे, नाही होता येणार बाळ. तुझा आवाज चांगला आहे का बघावा लागेल. तुला ज्याची आवड आहे रिअलिस्टिक बघ. नाही मी पंतप्रधान होणार, अरे लेका तुला साधा शाळेचा लीडर होता येईना झाले, थांब, रिअलिस्टिक बन. तुझी आवड काय बघ, वास्तववादी बन. म्हणजे तुझ्या जीवनाचं उद्दिष्ट वास्तववादी पाहिजे, तुला जमणारं पाहिजे. उगाच लक्षात घ्या अशक्य कोटीतली गोष्ट ठरवू नका. बरं, तुला काय जमते, तुला कशाची आवड आहे, तुझी कपॅसिटी काय आहे ते बघून तुझं जीवनाचं उद्दिष्ट ते वास्तववादी ठरव. टाइम बाउंड, वेळेच्या मर्यादित पाहिजे. मला 10वी लक्षात घ्या पास व्हायचं आहे, 90% नाही 95% मार्क मिळवायचे आहेत. अरे बाबा, पण मार्चला परीक्षा आहे, तुझा सिलेबस मार्चच्या अगोदर तुझं सगळं संपलं पाहिजे. टाइम बाउंड आहे. नाही काय 2-3 वर्षात 10वी झाली तरी चालेल असं आहे का?
या वर्षी 10वी नाही झाली, पुढल्या वर्षी बसतो, त्याच्या पुढल्या वर्षी बसतो, पण मी लक्षात घ्या 95% मिळवतो. काय अर्थ आहे त्याला? म्हणजे तुझं ध्येय काय? 10वीत 95% मिळवणं, पण कितीही वर्षांनी नाही, एकाच वर्षात. लक्षात आलं का? बघा सर, टाइम बाउंड आहे. इट्स अ टाइम बाउंड. म्हणजे तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट टाइम बाउंड पाहिजे. म्हणजे स्मार्ट हे जे आहे, लक्षात घ्या, ती मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग आहे. स्मार्ट ही जीवनाचं उद्दिष्ट ठरवण्याची शास्त्रशुद्ध पद्धती आहे. जीवनाचं उद्दिष्ट ठरवण्यासाठी विचार करण्याची शास्त्रशुद्ध पद्धती आहे. आणि मग ती लक्षात घ्या आपल्याला यशापर्यंत पोहोचायला मदत करते. स्मार्ट मधलं यस म्हणजे स्पेसिफिक. आपलं उद्दिष्ट विशिष्ट पाहिजे. कुठल्या विषयाचा आज अभ्यास करणार ते विशिष्ट पाहिजे. बरोबर आहे. एम म्हणजे मेजरेबल. म्हणजे लक्षात घ्या आपण कुठल्या विषयाचा अभ्यास करणार त्याचं आज आपल्याला किती समजलं ह्याचं मापन करता आलं पाहिजे. किती समजलं, किती नाही समजलं, मित्राला प्रश्न विचारून ते किती आपल्याला कळलं नाही कळलं बघायला पाहिजे. नुसतंच अभ्यास करत गेलाय, येते का नाही बघितलं नाही, का उपयोग आहे त्याचा? गेले महिनाभर जरा अभ्यास करतोय, काय आले का काही नाही आलं, काय कळलं का काय नाही कळलं, का उपयोग? काय उपयोगाचं? मेजरेबल पाहिजे, अचिवेबल, ते मिळवता येण्याजोगं पाहिजे. ते आपल्याला लक्षात घ्या, जे आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे, मला समजा जे शिकायचं आहे त्याचं सगळं साहित्य माझ्याकडे पाहिजे, अचिवेबल पाहिजे, रिअलिस्टिक, वास्तववादी पाहिजे. माझ्या जीवनाची, माझ्या आयुष्य, माझी आवड, माझं कौशल्य बघून मी वास्तववादी माझं स्वप्न, वास्तववादी माझं जीवनाचं उद्दिष्ट मी ठरवलं पाहिजे. आणि या जीवनाचं उद्दिष्ट किती काळात पूर्ण होणार हे टाइम बाउंड असलं पाहिजे. टी फॉर टाइम बाउंड, आर फॉर रिअलिस्टिक, ए फॉर अचिवेबल, एम फॉर मेजरेबल, एस फॉर स्पेसिफिक, स्मार्ट. आता प्रत्येक या ठिकाणी लक्षात घ्या घटक हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. लक्षात घ्या, जे स्मार्ट गोल्स हॅव अ स्पेसिफिक रुब्रिक. हे जे स्मार्ट गोल्स आहेत, लक्षात घ्या, जीवनाची उद्दिष्ट आहेत, ह्याला एक विशिष्ट अशा प्रकारचे मार्गदर्शक सूची आहे. रुब्रिक म्हणजे गाईडलाईन, मार्गदर्शक सूची, विशिष्ट अशी मार्गदर्शक सूची आहे स्मार्ट म्हणजे. कशा पद्धती? यस फॉर स्पेसिफिक, इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग अ स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. आपल्याला सुधारणा करण्यासाठी विशिष्ट क्षेत्र शोधावं लागतं की मला माझ्या आयुष्यात सुधारणा करायची आहे, पण कुठल्या क्षेत्रात, कोणत्या क्षेत्रात? लक्षात घ्या, ते क्षेत्र ठरवायला लागतं आपल्याला. मला शिक्षक व्हायचं होतं, मला क्लासेस काढायचे होते, त्या क्षेत्रात मला सुधारणा करायची आहे. एकदा क्षेत्र ठरलं की माणूस त्या दृष्टिकोनातून कालक्रमणा करायला सुरुवात. जीवनाचं उद्दिष्ट ठरलं पाहिजे. म्हणजे स्पेस इन्व्हॉल्व्स आयडेंटिफाईंग स्पेसिफिक एरिया फॉर इम्प्रूव्हमेंट. सुधारणा करण्यासाठी विशिष्ट असं क्षेत्र या ठिकाणी लक्षात घ्या आपण शोधलं पाहिजे, त्यात समावेश असला पाहिजे. द मोर स्पेसिफिक एरिया द मोर रिफाइन्ड द अचिव्हमेंट ऑफ वन्स गोल कॅन बी. जेवढं अधिक विशिष्ट क्षेत्र असेल तेवढं अधिक लक्षात घ्या यश, त्या उद्दिष्टाचं यश, उत्तम प्रकारचं यश असू शकतं. लक्षात घ्या, द मोर रिफाइन्ड द अचिव्हमेंट, अधिक उत्तम प्रकारचं यश असतं, ऑफ वन गोल्स कॅन बी, एखाद्याच्या जीवनाच्या उद्दिष्टाचं अधिक उत्तम यश असू शकतं जर विशिष्ट अशा प्रकारचं क्षेत्र असेल तर. मला अभ्यास करायचा आहे, आज मला अभ्यास करायचा आहे, कोणता अभ्यास करायचा आहे, कोणत्या विषयाचा करायचा आहे, त्यासाठी कुठल्या पुस्तकाचा करायचा आहे, त्यासाठी कुठल्या नोट्स वापरायच्या आहेत, सगळं स्पेसिफिक पाहिजे, रेडी पाहिजे, स्पेसिफिक ठरलं पाहिजे सगळं. तुमचं अधिक क्षेत्र नुसताच कुठलं मिळेल ते पुस्तक घेतो, वाचत बसतो, 5 तास बसलोय असं नाही चालणार. तुमचं क्षेत्र जेवढं अधिक विशिष्ट असेल, ठरलं असेल, स्पेसिफिक असेल, तितकं लक्षात घ्या तुमच्या त्या उद्दिष्टाला मोठं यश, उत्तम रिफाइन्ड अचिव्हमेंट मिळतं, उत्तम यश मिळतं. इट मेक्स इट इझियर टू सेट पॅरामीटर्स अँड वर्क टुवर्ड्स द गोल. आणि तुमचं जेवढं एरिया विशिष्ट ठरेल, क्षेत्र विशिष्ट ठरलं की तुम्हाला तुमचे लक्षात घ्या मापदंड ठरवणं किंवा तुमच्या गाईडलाईन्स ठरवणं अधिक सोपं जातं. टू वर्क टुवर्ड्स द गोल, तुमच्या उद्दिष्टाच्या दिशेनं काम करणं सोपं जातं. आज मला बाबा इंग्रजीचे शब्द पाठ करायचे आहेत, एक 100 शब्द मला पाठ करायचे आहेत, बरोबर आहे सर. मग ते 100 शब्दासाठी माझ्याकडे शब्दार्थ आहेत का तयार? नाहीये. मग ते शब्द लिहून काढले, अर्थ काढण्यासाठी लक्षात घ्या माझ्याकडे काही गाईड, डायजेस्ट, डिक्शनरी काही आहे का, किंवा सरांनी शिकवलेलं काही आहे का? मग ते लिहून काढलं, ते पाठांतर करायचं आहे मला. पाठ झाल्यानंतर मित्राला सांगायचं, ते मेजरेबल असलं पाहिजे, बरं की मला किती पाठ झालं.
म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही एकदा तुमचं उद्दिष्ट जेवढं अधिक विशिष्ट असेल तितकं लक्षात घ्या तुमचं यश उत्तम प्रकारचं होईल आणि तुम्हाला तुमचे सेट पॅरामीटर्स, तुम्हाला त्याच्या गाईडलाईन्स ठरवता येतील त्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी काय काय करायचं आहे त्यासाठी. म्हणजे ते वही काढायला पाहिजे, गाईड पाहिजे, डायजेस्ट पाहिजे, डिक्शनरी पाहिजे, कळलं सर, ते लिहून काढायला पाहिजे, पुन्हा ते पाठ करण्यासाठी पाटी पेन्सिल पाहिजे. बरोबर आहे सर. हे सगळे तुमचे सेट पॅरामीटर्स, सगळे मापदंड, सगळे गाईडलाईन्स ठरवणं अधिक सोपं जातं आणि या उद्दिष्टाच्या दिशेने काम करणं सोपं जातं. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, इफ इट इज अ बिल्डिंग अ हाऊस, जर तुम्हाला घर बांधायचं असेल, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ, व्हॉट एक्झॅक्टली इज द कॅपॅसिटी रिक्वायर्ड. नेमकं लक्षात घ्या, जे घर बांधायचं आहे त्याची किती क्षमता पाहिजे, त्यात नेमके किती लोक राहणार आहेत, किती क्षमतेचं घर पाहिजे, हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. ते घर जे आहे लक्षात घ्या, बांधायला किती वेळ लागेल, हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच. ते घर बांधायला किती वेळ लागेल, बरं, हाऊ लॉंग कॅन इट स्ट्रेच, किंवा ते घर किती काळ टिकावं लागेल, हाऊ मच टाइम डज इट रिक्वायर. ते घर बांधायला किती वेळ लागेल, बरोबर सर. हे सगळं निश्चित पाहिजे, तुमचं ठरलं पाहिजे. तर तुमचं एकदा जीवनाचं म्हणायचं, मला घर काय नाही बांधायचं आहे, चाललंय 10 वर्ष बांधतोच आहे, का उपयोग आहे, नाही उपयोगाचं. घर मला या 1 वर्षात, 1.5 वर्षात, 2 वर्षात, माझं किती काळात ते बांधून होणं गरजेचं आहे ते ठरलं पाहिजे. आणि किती क्षमता, किती स्क्वेअर फुटाचं घर बांधायचं आहे, नेमकं स्पेसिफिक एरिया ठरवा, स्पेसिफिक विशिष्ट ठरवा. जमेल तसं करतो असं नको, जमेल तसं करतो म्हटलं की होत नाही सर. बरोबर, लक्षात घ्या, विशिष्ट एरिया ठरवा. मला एवढ्या कॅपॅसिटीचं घर बांधायचं आहे, एवढ्या क्षमतेचं घर बांधायचं आहे आणि ते एवढ्या कालावधीत बांधायचं आहे, एवढ्या वेळेत बांधायचं आहे. मग त्याच्यावर ठर. समजा तुम्हाला वाटलं काही नाही, मला एक घर 2 खोल्याचं घर बांधायचं आहे, लक्षात घ्या, बरोबर, किती काळात पाहिजे, एक 10 दिवसात पाहिजे, पण तुम्हाला पत्र्याची शेड मारावी लागेल, किंवा आणखी समजा असेल तर साध्या कशा सिमेंट करून तयार विटांचं बांधायला लागेल, पटपट पटपट विदाऊट गिलावा 10 दिवसात तयार. बरोबर, लक्षात घ्या. समजा नाही चालतंय, 5-6 महिन्यात चालतंय, मग सगळं स्लॅब ब्लेब घालून तुम्हाला तयार करता येतं. लक्षात घ्या, तुम्हाला किती काळात ते घर बांधून पाहिजे आणि किती एरियाचं पाहिजे, विशिष्ट एरिया ठरली की मग तुमचं एकदा जीवनाचं उद्दिष्ट ठरलं की त्यानुसार तुमचे पॅरामीटर्स ठरवता येतात, की त्यानुसार तुमच्या गाईडलाईन्स कसं जायचं आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपल्याला या ठिकाणी प्राप्त करता येतं. लक्षात घ्या.